नमस्कार. टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. थंडीच्या दिवसात कुरकुरीत अशी गरमागरम भजी खाण्याचा काही वेगळाच आनंद असतो. असेच आज आपण भज्यांचे प्रकार बघणार आहोत. सर्वात आधी आपण इथे अळूच्या पानाची भजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये चणा डाळीचं पीठ थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेतलेलं आहे. भिजवून झाल्यानंतर त्यामध्ये ओवा, हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे भज्यांना छान कुरकुरीतपणा येतो. आता यामध्ये आणखी पाणी घालून आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि ही ताजी पाने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे आपल्या आवडीनुसार काप करून घ्यायचे. तर इथे आपण याचे काप करून घेतलेले आहेत. फार मोठे नाही आणि फार लहानसुद्धा नाही. तयार झालेलं बॅटर आहे. मध्ये आपल्याला 2 चमचे गरम तेल घालायचं आहे. ते आपण भजी तळण्यासाठी तेल तापवायला ठेवलं होतं, त्यामधलंच तेल मी या बेसनामध्ये घातलेलं आहे. आता एक एक पान घ्यायचं, यामध्ये बुडवायचं आणि आपल्या तापलेल्या तेलामध्ये सोडायचं. छान टम्म फुगून वर येतात ही पाने आणि भजी छान कुरकुरीत बनतात. अळूवडी आपण बऱ्याच वेळा करतो, पण असे झटपट तयार होणारे असे अळूच्या पानाची भजीसुद्धा तुम्ही करून याचा आस्वाद घेऊ शकता. झटपट तयार होतात, खायला खूप स्वादिष्ट लागतात आणि कुरकुरीत भजी तयार होतात. सोबत छान हिरवी तळलेली मिरची घ्यायची आणि याचा आस्वाद घ्यायचा. अशा प्रकारे झाली आपली अळूची भजी तयार. आता कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागणारी आपली पालकाची भजी बनवायची आहे. त्यासाठी आपण इथे अळूची भजी झाल्यानंतर जे बॅटर होतं त्या बॅटरमध्येच आपण कापून घेतलेला पालक, कांदा आणि उकडलेला बटाटा, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, थोडा ओवा आणि अख्खं जिरं. यामध्ये आपण 2 ते 3 चमचे छान असे तीळ घालणार आहोत. तीळ या भज्यांमध्ये खूप छान लागतात. हे सर्व साहित्य आपण या बॅटरमध्ये घातलेलं आहे आणि भरपूर असा बारीक कापून घेतलेला पालक आणि अर्धा लिंबू पिळायचं. उकडलेला बटाटा मॅश करून घातलेला आहे. तीळ, ओवा, जिरं सर्व घालून झाल्यानंतर 1 चमचा तांदूळाचं पीठ आणि 2 चमचे चणा डाळीचं पीठ घालायचं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. उरलेली अळूची पानेसुद्धा आपण बारीक करून यामध्ये घातलेली आहेत. आता सर्व साहित्य एकत्र करायचं. एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची. थोडं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. आपल्याला फार घट्ट वाटत होतं म्हणून आपण थोडं पाणी घातलेलं आहे. फार आपल्याला पातळ करायचं नाही. आता मीठ घालून सुद्धा आपलं व्यवस्थित करून झालेलं आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण छोटी छोटी भजी तळून घेणार आहोत. पालकाची भजी फारच टेस्टी लागतात. तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत. अशा प्रकारे आपण सगळे तळून घेणार आहोत. तुम्हाला आणखी कुरकुरीत पाहिजे असले तर हे आधी अर्धे तळून घ्यायचे, नंतर परत तेलामध्ये सोडून छान कुरकुरीत होऊ द्यायचे. त्यामुळे थोडा रंग बदलतो, परंतु भजी छान कुरकुरीत राहतात. आता ही भजी झालेली आहे. आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आतून इतके छान झालेले आहेत. अजिबात घशात अडकल्यासारखे होत नाहीत. यासोबत छान हिरवी मिरची घेऊन याचा आस्वाद घ्यायचा. आता आपण बनवणार आहोत पत्ताकोबीचे कुरकुरीत असे पकोडे. त्यासाठी आपण इथे पत्ताकोबी छान अशी लांब लांब कापून घेतलेली आहे. आधीच धुवून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला शिमला मिरचीसुद्धा पातळ लांब कापून घेतलेली आहे. इथे हिरवी मिरची, लसूण, जिरेचा ठेचा घेतलेला आहे. आता यामध्ये ओवा, जिरे, थोडी हळद घातलेली आहे. 2 चमचे चणा डाळीचं पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. आपल्याला पाणी न घालता आधीच हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. कोबीच्या ओलसरपणामुळे त्याला पाणी सुटेल. गरज वाटली तरच आपल्याला पाणी घालावं लागेल. आपल्याला पीठ कोरडं वाटत असल्यामुळे आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. ते धुतल्यामुळे त्याला काहीच पाणी नव्हतं, म्हणून आपल्याला पाणी घालायचं आहे. आता पाणी घालून झालेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातली. त्यामध्ये गरम तेल घालायचं. तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा भजीप्रमाणे याची मोठी मोठी भजी तळून घ्यायची. अगदी छान कुरकुरीत अशी भजी तयार होतात. खायला एकदम स्वादिष्ट लागतात. अशा प्रकारे आपण पत्ताकोबीची कुरकुरीत अशी भजी तयार केलेली आहे. तेलामध्ये भजी सोडताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं. भजी वरती आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमी करायची, कारण आपल्याला आतपर्यंत ते भजी शिजायला हवेत. भजी तेलामध्ये टाकल्याबरोबर त्याला झारा लावायचा नाही. आधी त्याला आकार धरू द्यायचा, नंतर त्याला उलटून घ्यायचे. रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि फार टेस्टी झालेले आहेत आपले भजीसुद्धा. आता ही बॅच तयार झाल्यानंतर आपण टिश्यू पेपरवरती काढून घेणार आणि परत सर्व तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली
छान खमंग खुसखुशीत असे हिवाळा स्पेशल पत्ताकोबीचे पकोडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत दिसत आहेत. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे भजी छान कुरकुरीत झालेले आहेत आणि बराच वेळ ही भजी अशीच राहतात, वातळ होत नाहीत. टिश्यू पेपरवरती काढून घेतलेले आहेत. असेच आपण पूर्ण तळून घेणार आहोत. तयार झाल्यानंतर त्यावरती छान असा चाट मसाला टाकायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा. त्यासोबत हिरवीगार तळून घेतलेली मिरची घ्यायची, सोबत टोमॅटो सॉससुद्धा घ्यायचा किंवा ताजं दही असेल तर फारच उत्तम. आपण पत्ताकोबीची बनवली, आता आपण फुलकोबीचे पकोडे बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे कोबीचे वरचे छान फुले घेतलेली आहेत तोडून. आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ घालायचं, हवं तर हळदसुद्धा घालू शकता आणि आपली कोबी त्यामध्ये उकडून घ्यायची. अगदी 1-2 मिनिट छान उकडल्यानंतर आपली कोबी स्वच्छ होईल. त्यामध्ये काही अळ्या वगैरे असल्या तर त्यासुद्धा निघून जातील. आपण फुलकोबी अगदी ताजी घेतली असल्यामुळे आपली किडलेली अजिबात नाही. आता इथे बेसन पिठामध्ये आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर, तीळ, ओवा, चवीनुसार मीठ आणि तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार लाल मिरची पावडर घालून छान फेटून घ्यायचं. गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं आणि यामध्ये वाफवून घेतलेला कोबी घालायचा. गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता एक भजी सोडायची आणि छान खमंग खुसखुशीत अशी तळून घ्यायची. अशा प्रकारे फुलकोबीची आपली भजी तयार झालेली आहे. त्यानंतर आता हिरव्या फुलांची भजी. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.